भावानो ऐका ऐका, हे महत्वाचं आहे, पुढे ढकलू नका. आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्या म्हणजे कुठल्या, नगरपालिकेच्या. त्या निवडणुकीमध्ये एक गरीब घराण्यातील, शेतकरी घराण्यातील एकदम सामान्य नागरिक हे नगरसेवक झाले. खूप खूप आनंद झाला. पण असं कुठं झालंय का हो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की नगराध्यक्ष एक गरीब घराण्यातला झालाय का? नाही, नगराध्यक्ष एकदम गरीब घराण्यातला झाला नाही. कारण नगराध्यक्षाचं तिकीट मंत्र्याच्या बायकोला किंवा लेकीला किंवा सुनाला, आमदार साहेबांच्या लेकाला किंवा लेकीला किंवा सुनाला, हे तिकीट कुणाला? नगराध्यक्षाचं तिकीट ह्यांच्या घरात, आणि नगरसेवकाचं तिकीट गरीब घराण्यात. त्यांना माहित आहे, हा जर उद्या नगराध्यक्ष झाला म्हणजे कोण? शेतकरी, गरीब घराण्यातला. तो जर नगराध्यक्ष झाला तर उद्या त्याच्या अपेक्षा वाढतील आणि तो काय करल? आमदारकीचं तिकीट मागल. हे कुणाला माहित आहे? आमदाराला, संत्र्याला, मंत्र्याला, माजी आमदार, खासदार, नेते मंडळी यांना. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना माहित आहे, हा जर मोठा झाला की हा सतरंजा उचलणार नाही, उद्या आपल्याला सतरंजा उचलावं लागतील. म्हणून नगरसेवकाचं तिकीट गरीबाला आणि नगराध्यक्ष हे. कळलं का? बरोबर आहे का? कमेंट करून सांगा.